नमस्कार सर्वांना. सनशाईन मराठी स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. वृंदा, सिया आणि समरची ही कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कथेला सुरुवात करूया. पुनर्विवाह भाग 9. समर्थ. संपूर्ण परतीच्या प्रवासात मी काहीच बोललो नाही. तिला पाण्याची बाटली दिली तेव्हाही नाही. मी स्वतः सियाला सीटवर बसून सीट बेल्ट लावला तेव्हाही नाही. ती वापस येताना सीटवर मागे रेलून बसली होती, अगदी शांतपणे, फिकट पडलेली. तिची बोटं तिच्या दुपट्ट्याच्या कडेला अशक्तपणे घट पकडून होती तेव्हाही नाही. मी माझे हात स्टेअरिंगवरच ठेवले, नजर सरळ समोर. पण माझ्या मनात मात्र गोंधळ माजला होता. तिने माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावून घेतलं. ती एक वाईट स्त्री आहे. ती आणि तिची मुलगी. तो तिच्यामुळे मेला. ते शब्द, तो आवाज माझ्या डोक्यातून काही केल्या जात नव्हता. याचा नेमका अर्थ काय होता? कोण मेला आणि का? का? जेव्हा जेव्हा मला वृंदाच्या चेहऱ्यावरचा तो भाव आठवत होता, जेव्हा तिने सियाला हळूच कुजबुजून सांगितलं होतं, मम्मा सोबत आहे, तेव्हा माझ्या छातीत असं का वाटत होतं की ते आतून कोसळत आहे. त्याचा मला एवढा फरक का पडत होता? मला काळजी का वाटत होती? मला काळजी वाटायला नको होती. मी गाडी पार्क केली. तिने दार उघडण्याची वाटही पाहिली नाही. मी सियाला एका हातात उचललं, दुसऱ्या हाताने वृंदाचं मनगट पकडलं आणि त्यांना आत घेऊन गेलो, सरळ खोलीत. ती शांतपणे खाली बसली. मी सियाला अलगद बेडवर झोपवलं, तिच्यावर चादर ओढली. मग मी मागे वळालो, मुठी घट्ट आवळलेला, जबडा ताणलेला. कोण मेला? मी विचारलं. आवाज माझा शांत होता, पण वादळी वादळ येण्यापूर्वीची जी शांतता असते तशी ती शांतता होती. वृंदा दचकून पापण्या लवत माझ्याकडे पाहू लागली. काय? काय? मी एक पाऊल पुढे टाकलं. मी तुला काहीतरी विचारलं. कोण मेला? मला तुम्ही कशाबद्दल बोलताय माहीत नाही. ती उभी राहत अडखळत म्हणाली. पण आता माझं ठरलं होतं. मी तिच्या छातीकडे बोट दाखवलं. त्या बाईने तेथे काहीतरी सांगितलं. तू तिच्या मुलाला हिरावून घेतलंस. तो तुझ्यामुळे मेला, असं ती म्हणाली. वृंदा जागच्या जागी गोठली गेली. वृंदा, मी तुझ्या अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आहे. मी पुढे बोललो. प्रत्येक शब्दागणिक माझा आवाज अधिक थंड होत गेला. तुझं अचानक झालेलं लग्न, ती मुलगी, तुझी गुपित, तुझं शांत राहणं. पण आता मी एक दीर्घ श्वास घेतला. आता मी तुला थेट विचारतोय, तुझ्यामुळे कोणाचा मृत्यू झाला का? तू खुनी आहेस का? तिचे ओठ थरथरले, पण एकही आवाज बाहेर आला नाही. तिच्या बोटाने तिच्या कुर्त्याची कड अशी घट पकडली जणू ती स्वतःला शारीरिकरित्या सावरून ठेवत होती. तुला बोलावंच लागेल वृंदा, मी जवळ जात म्हणालो. कारण माझ्या कुटुंबाच्या जवळ मी एका गोष्टीला कधीच येऊ देणार नाही. ती म्हणजे हातावर रक्त असलेली व्यक्ती. तरीही ती काहीच बोलली नाही, फक्त माझ्याकडे पाहत राहिली, डोळे विस्परलेले, अश्रूंनी भरलेले, पण उत्तर नाही. आणि तिचं ते मौन मी कल्पना करू शकलो असतो. त्यापेक्षा कोणत्याही सत्यापेक्षा मोठ्याने ओढत होतं. ती फक्त तिथे उभी राहिली, थरथरत, पापण्या लवत, एक शब्दही न उच्चारता. जणू माझ्या प्रश्नांच्या ओझ्याने तिचा श्वासच रोखला होता. पण माझं अजून झालं नव्हतं. मी आणखीन एक पाऊल पुढे टाकलं. माझा आवाज तलवारीसारखा धारदार होत गेला. तू काय केलंस वृंदा? तू तुझ्या पतीची हत्या केलीस का? हत्या हा शब्द ऐकताच तिचे डोळे विस्पारले. ती एक पाऊल मागे सरकली. पण मी तिच्या मागे गेलो. ती बाई म्हणाली की तो तुझ्यामुळे मेला आणि तू ते नाकारलंही नाहीस. आता माझे शब्द आमलासारखे जळत होते. माझा श्वास अशा रागाने भरलेला होता ज्यावर माझं नियंत्रणच नव्हतं. तू त्या निरागस अश्रूमागे आणि त्या शांत मऊ आवाजामागे हेच लपवत आहेस का? की तू एक विधवा आहेस की खुनी? तिने असहायपणे मान हलवली. तिचे ओठ थरथरत होते. नाही नाही नाही, माझ्याशी खोटं बोलू नकोस, मी रागाने ओरडलो. आणि ती दचकली. तुला वाटतं तू शांत राहिलीस आणि तेवढं पुरेसं आहे. तुला वाटतं मी जे ऐकलं ते मी फक्त दुर्लक्षित करेन. मी खोलीत पुढे मागे फिरत असताना माझ्या बोटाने केसांमधून हात फिरविला. मी तुला जबाबदारी म्हणून या घरात आणलं, पण मी रक्ताने माखलेल्या हातांची एक स्त्री माझ्या छताखाली राहू देऊ शकत नाही. तिचे डोळे अश्रूंनी भरून आले. मी दरवाजाकडे बोट दाखवलं. माझ्या कुटुंबाने माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांनी तुला स्वीकारलं. त्यांनी तुझ्या मुलीला स्वतःच्या मुलीसारखं प्रेम दिलं. मी आता त्याच्याकडे पूर्णपणे वळलो. पण तू गोष्टी लपवत आहेस.
तू सतत मागे वळून पाहतेस, जणू कोणीतरी तुझा पाठलाग करत आहे. एक शब्द ऐकला तरी तू कोसळतेस, तू बोलायलाही नकार देतेस. मी सियाला ज्या बेडरूममध्ये ठेवले होते त्या दिशेने हात केला आणि मी तुझी चूक कुठेही त्या मुलीच्या जवळ येऊ देऊ शकणार नाही किंवा माझ्या कुटुंबाच्या जवळही नाही. तिचा हात तिच्या तोंडाकडे गेला, जणू तिला उलटी होणार होती किंवा ती रडणार होती किंवा कदाचित दोन्ही. मी तिच्यासमोर उभा राहिलो, हात छातीवर क्रॉस केलेले. छाती जोराने वर खाली होत होती आणि मनात विचारांचे वादळ उठले होते. ती एक शब्दही बोलली नाही, फक्त जमिनीकडे पाहत राहिली, जणू मी विचारलेल्या प्रश्नांची सगळी उत्तरं तेथेच होती. पण ती मला उत्तर देण्यास नकार देत होती. बस तेवढंच. माझा राग, माझी चिडचिड, माझा गोंधळ सगळं एकदम बाहेर आलं. तू त्याला का मारलं? ते शब्द विषासारखे माझ्या तोंडून निसटले. तिने झटकन डोकं वर केलं. तिचे ओठ आश्चर्याने थरथरले. पण मी थांबलो नाही. तो तुझ्यासाठी पुरेसा श्रीमंत नव्हता का? मी तिच्याजवळ एक पाऊल पुढे गेलो. तुझ्या त्या तथाकथित इच्छा तो पूर्ण करू शकला नाही का? ती एक पाऊल मागे सरकली. तिचे हात थरथरत होते. छान. की मग दुसरंच काही होतं? मी तिच्या भोवती एखाद्या शिकारीप्रमाणे फिरत म्हणालो. अफेअर? ती स्पष्टपणे दचकली. कदाचित त्याला कळलं असेल की तू जिला आपली मुलगी म्हणतेस ती त्याची मुलगीच नव्हती. मी उपहासाने हसलो. कदाचित सिया कोणाची तरी दुसऱ्याची मुलगी आहे, तुझ्या प्रियकराची. तिचा श्वासोश्वास वाढला. मला ते जाणवलं. उथळ, अनियमित. तिने आपली ओढणी हृदयाजवळ घट्ट पकडली आणि वेगाने डोळे मिचकावले. पण त्यामुळे मी थांबलो नाही. त्याला कळलं होतं नाही का? आणि तुला ते सहन झालं नाही. म्हणून तुझ्यासारखे लोक जे करतात तेच तू केलंस. तू त्याला आपल्या आयुष्यातून दूर केलंस. तिने दोन्ही तळहातांनी आपले कान झाकले. मान हलवत ती हळू आवाजात काहीतरी पुटपुटत म्हणाली. प्लीज, प्लीज थांबा, प्लीज थांबा. तिचे ओठ कोरडे पडले होते. तिचा चेहरा फिकट झाला होता. तिची बोटं अशी थरथरत होती जणू ती तिची नव्हतीच. पण मी थांबू शकलो नाही. मी थांबलो नाही. कारण पहिल्यांदाच मला तिची भीती वाटत नव्हती, तर मी एखाद्या धोकादायक व्यक्तीला माझ्या घरात येऊ दिलं असल्याची शक्यता मला घाबरवत होती. तू तुझ्या पापांवर पडदा टाकण्यासाठी तुझ्या मुलीचा वापर केलास, नाही का? पीडित असल्याचं नाटक केलंस. त्या सिंदूर आणि मंगळसूत्रामागे लपलीस. तू आहेस तरी कोण? तिने आता वर पाहिलं. तिचे डोळे पाणवले होते, गाल लाल झाले होते आणि छाती खूप वेगाने वर खाली होत होती. आणि मग तिचा कुजबुजणारा आवाज. प्लीज बस करा. तिचे गुडघे थोडे वाकले, पण तिने स्वतःला सावरलं आणि शेजारच्या टेबलाला घट्ट पकडलं. तिने बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिचा आवाज तिच्या अनियमित श्वासामध्ये हरवलेल्या कुजबुजीसारखा झाला. ती स्वतःशीच झुंज देत असल्यासारखी दिसत होती, एखादा खोल, वेदनादायक आणि असह्य गोष्टीविरुद्ध. आणि मग तिने माझ्या थोबाडीत मारले. तिने मारलेल्या चापटीचा आवाज लिव्हिंग रूममध्ये बंदुकीच्या गोळीच्या आवाजासारखा घुमला. तिचा हात अजूनही हवेतच थरथरत होता, पण तिच्या डोळ्यात जणू आग होती. शांत अश्रू तिच्या चेहऱ्यावरून वाहत होते आणि तिचे ओठ हळूहळू तुटकपणे हलत होते. बस, आणखी एक शब्द आणि यावेळी मी खून करेन. मी तिच्याकडे पाहत राहिलो, रागाने नाही, पण कारण मला काहीच कल्पना नव्हती की तिच्या आत मी आत्ताच काय जागं केलं होतं. आणि पहिल्यांदाच मला असं वाटलं की मर्यादा ओलांडणारा मीच होतो. माझा गाल अजूनही दुखत होता, पण मी हललो नाही. मी ओरडलोही नाही, कारण ती रागाने चापट मारणाऱ्या व्यक्तीसारखी उभी नव्हती. ती थरथरत होती, जणू ती आतून पूर्णपणे तुटून गेली होती. तिचा हात खाली आला आणि मग तिचा आवाज आला, इतका हळू, इतका नाजूक की मला तो कसाबसा ऐकू आला. मी नाही, मी खूनी नाही. तो शब्द उच्चारतानाच ती अडखळली, जणू तो शब्द बोलल्यानेच तिच्या अंगावर काटा आला. मी शपथ घेते, माझ्या सियाची शपथ. तिचा श्वास अडखळला. मी त्याला मारलं नाही. तुम्हाला माहीत आहे. तिने माझ्याकडे पाहिलं. अवेदनेने नाही, अपराधीपणाने नाही, तर एका अशा स्त्रीच्या उघड्या चिडून टाकणाऱ्या भीतीने, जी हे ओझं एकटीच वाहत होती. तो स्वतःच मेला एका कार अपघातात. तिचे ओठ थरथरले. मी नाही. ती तिचे वाक्य पूर्णसुद्धा करू शकली नाही. तिने तिचे तोंड दोन्ही हातांनी झाकून घेतले आणि तोंड फिरवले. तिच्या गळ्यातून फुटणारा हुंदका दाबण्याचा ती प्रयत्न करत होती. आणि मी
मी तेथेच उभा राहिलो, फक्त पाहत. माझ्या छातीत जी आग वणव्यासारखी जळत होती ती थंडावली, फक्त एका क्षणासाठी. कारण त्याच क्षणी मला समजले की काहीतरी नक्कीच चुकीचे आहे. मी हे आधीपासून जाणत होतो. मी हे पाहिले होते. आमच्या लग्नाच्या पहिल्या दिवसापासून ती कशी ओरडत होती, थरथरत होती. जणू जणू तिला वाटत होते की मी तिच्यावर जबरदस्ती करणार आहे. ज्या पद्धतीने मी तिला सोफ्यावर झोपायला सांगितले, तेव्हा तिने शांतपणे ऐकले, एक शब्दही न बोलता. मी तिचा कसा अपमान केला, इतरांसमोर तिचा उद्धार केला, आणि तरीही तिने कधीच उलटून उत्तर दिले नाही. तिने कधीच नकार दिला नाही, एकदाही नाही. तेव्हा माझ्या हे लक्षात का आले नाही? वृंदा नेहमी तिचे डोळे खाली का ठेवायची? तिचे हात एकमेकात का आळून ठेवायची? जणू ती स्वतःला एखाद्या वाऱ्यापासून वाचवण्यासाठी तयार करत असायची. यावर मी तेव्हा प्रश्न का उपस्थित केला नाही? माझा आवाज जरा जरी मोठा झाला तरी ती प्रत्येक वेळी कशी दचकायची, याकडे मी का दुर्लक्ष केले? पण आज शोरूममधली त्या दोन स्त्रियांचे बोलणे ऐकून, त्यांच्या आवाजातील विष, ते आरोप, तो द्वेष ऐकून माझ्या डोक्यात काहीतरी चमकले. काहीतरी गडद, काहीतरी वेदनादायक, काहीतरी जे पूर्णपणे चुकीचे होते. ते एखाद्या जुन्या मित्रासारखे तिची थट्टा उडवत नव्हते. ते तिच्यावर हल्ला करत होते. आणि ती फक्त तेथेच उभी राहिली, कसाबसा श्वास घेत, स्वतःचा बचाव न करता, नकार न देता. जणू तिला दोष स्वीकारण्याची सवय झाली होती, दुखावले जाण्याची सवय झाली होती. मी या सगळ्यांकडे कसं काय दुर्लक्ष केलं? पण मी ज्या गोष्टींचा विचार करतोय त्या चुकीच्या असतील तर? ती खरोखरच दोषी असेल तर? त्यांनी तिच्याबद्दल जे काही सांगितलं ते खरं असेल तर? जर ती अपराधी नसेल, ज्यावर मी विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतोय, तर ती अशी व्यक्ती असेल जिला समोरच्याला कसं खेळवायचं, कसं खोटं नाटक करायचं हे चांगलंच ठाऊक आहे. जर तिने खरोखरच काहीतरी भयंकर केलं असेल तर? मी एका खोटारड्या स्त्रीला, एका खुनीला माझ्या घरात स्थान दिलं असेल तर? आणि त्याहूनही वाईट, माझ्या कुटुंबाच्या जवळ राहू दिलं असेल तर? समर्थने बाहेर पडताना दार जोरात आपटले. शांत हॉलवेमध्ये त्याच्या पावलांचे आवाज घुमत होते. खोलीमध्ये अचानक एखाद्या कफनसारखी शांतता पसरली. वृंदा फरशीच्या मध्यभागी अगदी थिजून उभी राहिली. तिची छाती वेगाने वर खाली होत होती, जणू ती भीतीने व्याकुळ झाली होती. तिचा हात टेबलच्या कडेला घट्ट धरलेला होता, ज्यामुळे तिच्या हाताची बोटे पांढरी पडली होती. हवा हळूच विरळ जाणवू लागली होती. तिच्या कानात आवाज घुमू लागले, तिचे पाय थरथरू लागले. आणि अचानक सर्व काही गरगर फिरू लागले. भिंती, प्रकाश, पलंग, तिच्या स्वतःच्या हृदयाची ठोके, सर्व काही एका चक्रावून टाकणाऱ्या धुसरतेमध्ये मिसळून गेले. ती एक पाऊल मागे सरकली. तिने एक हात आपल्या छातीवर दाबून धरला. एक तीव्र वेदना तिच्या शरीरातून चमकून गेली. असह्य नव्हती, पण तिला थोडे वाकवण्यासाठी पुरेशी होती. ही छातीची आवळणूक आता ओळखीची झाली होती. जेव्हा जेव्हा तिला अगदी मर्यादेपलीकडे ढकलले जायचे, तेव्हा नेहमीच असे व्हायचे. जेव्हा तिचा श्वास घेणे कठीण व्हायचे, समोर पसरलेल्या धुसरतेमध्ये स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत, डोळ्यांची वेगाने उघडझाप करत ती भिंतीला अधिक घट्ट टेकली. तिच्या डोळ्याच्या कडा अंधारून गेल्या. थकव्याची एक लाट तिच्यावर पसरली, हाडांपर्यंत पोहोचणारी, पूर्णपणे मोडून टाकणारी. ती शुद्ध हरपण्याच्या बेतात होती. नाही, आता नाही. स्वतःला जमिनीवर टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत तिने आपल्या ओठांचा कडक चावा घेतला. रक्ताची चव तिच्या जिभेला लागली, पण याचा उपयोग झाला नाही. ती लाट ओसरण्यापूर्वी काही सेकंद निघून गेले. तिला सरळ उभे ठेवण्यासाठी तेवढे पुरेसे होते, पण तिचा श्वास अजूनही कष्टाने चालू होता. तिच्या छातीतील आवळणूक कमी होण्यास तयार नव्हती. खोलीतील थंड हवेनंतरही तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. आणि मग शेवटी ती गुडघ्यांवर कोसळली. बेशुद्ध झाली नाही, फक्त आतून पूर्णपणे तुटून गेली. तिचे डोळे अश्रूंनी भरून वाहत असतानाच तिची बोटे तिच्या गळ्यातील मंगळसूत्राभोवती घट्ट आवळली गेली. मीच का? ती शांततेत स्वतःशीच पुटपुटली. ती फक्त समर्थच्या शब्दामुळे दुखावलेली नव्हती, त्याच्या वजनाखाली ती गुदमरत होती. सगळं काही शांत होतं, खूपच शांत. अशी शांतता जी मनाला शांतता देत नाही, तर एक विचित्र जडत्व आणते. मी अजूनही गुडघ्यांवर बसलेली होते. माझ्या भोवतीची खोली थंड पडली होती. माझे शरीर आतून थरथरत होते. इतके का दुखत आहे? फक्त ते शब्दच नाही, तर सगळंच. ज्या पद्धतीने त्याने माझ्याकडे पाहिले, त्या आरोप करणाऱ्या डोळ्यांनी, जणू मी कोणी गुन्हेगार होते.
एक असे ओझे जे त्याने कधी मागितलेच नव्हते. खुनी, तो शब्द अजूनही माझ्या मनात एखाद्या शापासारखा घुमत होता. आणि सर्वात वाईट गोष्ट, माझ्याकडे स्वतःचा बचाव करण्यासाठी थोडी ताकद उरली नव्हती. मी थरथरत्या बोटांनी माझे आसू पुसले आणि स्वतःला बळजबरीने उभे केले. माझे डोके गरगरत होते, छाती दाटून आली होती. माझे शरीर जणू माझे राहिलेच नव्हते. जेव्हा मला हवे होते तेव्हा ते हलत नव्हते, ते फक्त फरफटत होते. पण आता मला पुन्हा कोसळण्यासाठी वेळ नव्हता. मी कपाटाजवळील छोट्या ड्रॉवरकडे चालत गेले आणि तो उघडला. माझी बोटे पुन्हा थरथरली जेव्हा मी माझा फोन बाहेर काढला आणि माझे बँकिंग ॲप उघडले. शिल्लक 28,000. एक तुटलेले हसू माझ्या ओठांवरून उमटले. बस एवढेच. मी वाचवलेल्या प्रत्येक रुपयाची हीच किंमत होती. शिवणकामाचे प्रत्येक छोटे काम, शिकवणी, ताराच्या जन्मानंतर बरणीत टाकलेला प्रत्येक सिक्का, या सर्वांची मिळून ही बेरीज झाली होती 28,000. शांतता विकत घेण्यासाठीही हे पुरेसे नव्हते. आरामाची गोष्ट तर सोडूनच द्या. पण आता हे शांततेबद्दल नव्हते, हे सियाबद्दल होते. माझी मुलगी, माझी लहान सेऊन. जेव्हा माझ्याकडे जगण्याचे कोणतेही कारण उरले नव्हते, तेव्हा श्वास घेण्याचे माझे एकमेव कारण. मी खाटेच्या कोपऱ्याकडे पाहिले, जेथे ती पांघरुणाखाली स्वतःला गुंडाळून झोपली होती. तिचा ताप थोडा कमी झाला होता. तिचे ओठ हलकेच उघडले होते आणि ती शांतपणे श्वास घेत होती. माझ्या छातीत जे वादळ चालू होते त्यापासून ती पूर्णपणे अनभिज्ञ होती. मी पुन्हा तिच्या शेजारी बसले आणि तिच्या कपाळावरून तिचे मऊ केस बाजूला सारले. मम्मा बरी होईल, ठीक आहे ना? मी हळूच म्हणाले. माझ्या स्वतःसाठी नाही, तर तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. माझ्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मी कितीही आजारी वाटत असले तरीही. प्रत्येक वेळी जेव्हा मी त्या टेस्टचा विचार करायचे, तेव्हा माझ्या मनात कितीही भीती दाटून येत असली तरीही, या घरात मला कितीही एकटे वाटत असले तरीही, पुढची सकाळ इतर सकाळसारखी सुरू झाली नाही. तेथे ना पाऊलवाजांचा कोणताही गडबड गोंधळ होता, न सियाचे झोपेतले बोबडे बोल, ना समर्थचे पितृत्व सांभाळतानाच्या त्रासाचे त्रासलेले सुस्कारे. खोली कोवळ्या सोनेरी सूर्यप्रकाशाने भरलेली होती आणि सिया, ती लहान वादळ, आता पलंगावर शांतपणे झोपली होती. तिचे गाल पुन्हा गुलाबी झाले होते आणि तिचा ताप पूर्णपणे उतरला होता. ती आता बरी होती. शेवटी. पण खोलीतील ती शांतता पूर्ण नव्हती. ती रिकामी, पोकळ होती. समर्थ काल रात्री त्यांच्या भांडणानंतर पुन्हा खोलीत परत आला नव्हता. एकदाही नाही. सियाचा ताप तपासण्यासाठी सुद्धा नाही. तिच्याकडे एक नजर टाकण्यासाठी सुद्धा नाही. आणि वृंदा, ती तासनतास जागीच राहिली होती. तिचे डोळे छताकडे टिकून होते. ती वाट पाहत होती, आशा करत होती की कदाचित तो येईल, कदाचित तो विचारेल, कदाचित तो माफी मागेल. पण तो आला नाही. आणि आता सकाळ झाली होती. ती शांतपणे बेडवरून उठली. तिने सियाला हलक्या हाताने चादर पांघरली आणि ती कपाटाकडे गेली. आज तिची हालचाल मंद होती. थकवा तिच्या हातापायांना ओढत होता आणि तिच्या छातीवरचे ते अदृश्य ओझे अधिकच जड झाले होते. पण तिचा निश्चय ठाम होता. तिने कालचेच ते कपाट उघडले आणि मेडिकल फाईल हातात घेतली. तीच फाईल जी टाळण्याचा ती प्रयत्न करत होती. जेव्हापासून डॉक्टरांनी सर्जरी हा शब्द उच्चारला होता, तिने ती आपल्या छातीशी घट्ट धरली. मग पुन्हा एकदा सियाकडे पाहिले. बाळा, तू उठण्यापूर्वी मी परत येईन. तिच्या कपाळावर हलके चुंबन घेत ती अगदी हळूवारपणे पुटपुटली. खाली आल्यावर ती दिवाणखान्यात लता काकूंना भेटली आणि म्हणाली, सिया झोपली आहे. कृपया थोडा वेळ तिची काळजी घ्या. मला कुठेतरी महत्त्वाच्या कामासाठी जायचे आहे. सिया झोपली आहे. कृपया थोडी तिची काळजी घ्या. काकींनी वर पाहिले. काळजीने विचारले, सगळं ठीक आहे ना बाळा? वृंदाने कसेनुसे मान डोलावली आणि एक हलके स्मित दिले. बस एक काम आहे, लवकरच परत येईन. ती घराबाहेर पडली. तिने स्वतःभोवती दुपट्टा घट्ट गुंडाळला. बाहेरचे जग नुकतेच जागे होत होते. सकाळचे विक्रेते, गाड्यांचे हॉर्न, कधीही न थांबणाऱ्या शहराची लगबग. पण तिचे मन भलतीकडेच होते. प्रत्येक पाऊल जड वाटत होते. हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर तिने तिची फाईल घट्ट पकडली आणि ती थेट रिसेप्शनकडे गेली. मला काही टेस्ट करायचे आहेत, ती हळूच म्हणाली. मी आज पैसे जमा करेन, 28,000, आणि बाकीचे मी जमा करेन. पण प्लीज मला आजच टेस्ट करू द्या. रिसेप्शनिस्टने तिची फाईल तपासली, वर पाहिले आणि नम्रपणे मान डोलावली. हो मॅडम, डॉक्टरांनी आधीच टेस्ट लिहून दिल्या आहेत. कृपया बिलिंगसाठी पुढे जा. वृंदाने पर्स उघडून पैसे देताना तिची बोटे थरथरत होती. सर्व पैसे तिने वर्षानुवर्ष साठवलेले, सगळे काही एका क्षणात संपले होते. पण ती डगमगली नाही,
कारण आता हे फक्त तिच्या स्वतःच्या हृदयाबद्दल नव्हते, हे त्या धडधडीबद्दल होते, जी लहान पावलांनी घराभोवती धावायची, जी तिला मम्मा म्हणून हाक मारायची. दुपारचे 2 वाजून गेले होते. एरवी शांत असणाऱ्या व्यासवाड्यात एका लहान मुलाच्या घाबरलेल्या रडण्याचा तीव्र आवाज घुमत होता. सिया लता काकींच्या मांडीवर ढसाढसा रडत होती. तिची लहान मुठी तिच्या छातीवर अशा मारत होती, जणू ती अशा उत्तराची मागणी करत होती जे त्या दोघींकडेही नव्हते. बिग मॅन, मम्मा, मम्मा पाहिजे, ती हुंदके देत म्हणाली. तिचा आवाज थरथरत होता आणि तुटत होता. लता काकी स्वतः रडकुंडीला आल्या होत्या. त्या मागे पुढे डोलत होत्या. अरे बेटा, बस कर, मम्मा बस येतच असेल, प्लीज ना, त्या पुटपुटल्या. पण सिया ऐकत नव्हती. तिचे रडणे मोठे होत चालले होते. हट्टीपणाचे नाही, तर एका हतबल घाबरलेल्या लहान मुलासारखे असे रडणे, जे भिंतींना भेदून थेट मनाचा ठाव घेत होते. हे थांब, मम्मा लवकरच येत असेल, प्लीज. वृंदाचा फोन सकाळपासून बंद होता. लता काकींनी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला होता. काहीच प्रतिसाद नाही. दुसरा कोणताही पर्याय नसताना त्यांनी तोच एकमेव मार्ग निवडला जो त्या करू शकत होत्या. त्यांनी समर्थला फोन केला. तो एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीच्या मध्यभागी होता. कार्यकारी अधिकाऱ्यांनी भरलेला बोर्डरूम आणि हवेत प्रचंड ताण होता. अशातच त्याचा फोन वाजला. ज्या क्षणी त्याने स्क्रीनवर लता काकी पाहिले, त्याच्या कपाळांवर आट्या पडल्या. पण ज्या क्षणी त्याने फोन उचलला आणि त्यांचा घाबरलेला आवाज ऐकला, त्याच्या चेहऱ्यावरील भाव त्वरित बदलले. समर्थ बेटा, सिया सतत रडत आहे. वृंदा कुठेतरी गेली आहे. तिचा फोन पण बंद आहे. मला काहीच समजत नाहीये काय करू. मला फक्त एवढ्याच गोष्टीची गरज होती. समर्थ एक शब्दही बोलला नाही. तो कोणतेही स्पष्टीकरण न देता उठून उभा राहिला. आपल्या सहकाऱ्यांच्या चकित झालेल्या नजरेकडे दुर्लक्ष केले आणि बाहेर निघून गेला. ड्रायव्हर नाही, उशीर नाही. तो वादळासारखी गाडी चालवत निघाला. अगदी 17 मिनिटात ती काळी SUV बंगल्याच्या गेटबाहेर करकचून थांबली. तो कोणी दार उघडण्याची वाटही न बघता थेट आत घुसला. सिया, त्याने मोठ्याने हाक मारली. हुंदके थांबले नाहीत, उलट आणखीन वाढले. जणू काही त्या चिमुरडीला समजले होते की तिचा बिग मॅन आला आहे. समर्थ बेटा, तो दिवाणखान्यात येताच लता काकी उठून उभ्या राहिल्या. बघ ना, मूल रडून रडून वेडं झालंय. एकही शब्द न बोलता तो सोफ्याकडे धावला. सियाने अश्रूभऱ्या डोळ्यांनी वर पाहिले. त्याला पाहताच तिने नकळत आपले हात वर केले. बिग मॅन, बिग मॅन. त्याने तिला लगेच वर उचलून घेतले आणि आपल्या छातीशी घट्ट धरले. तिचा जीव जणू त्यावरच अवलंबून असल्यासारखी ती त्याच्या शर्टला बिलगली. श्श, बस, मी आलोय ना. समर्थ तिच्या पाठीवरून हात फिरवत हळूच पुटपुटला. तिने आपले तोंड त्याच्या खांद्यात लपवताच तिचे रडणे हळूहळू उंचक्यामध्ये बदलले. पण समर्थ, त्याचे हृदय जोरात धडधडत होते. वृंदात नक्की कुठे गायब झाली होती? तिचा फोन का बंद होता? तिची मुलगी या परिस्थितीत असताना ती घरी का नव्हती? त्याचे जबडे आवळले गेले. चिंतेची जागा हळूहळू रागाने घेतली. त्याने लता काकींकडे पाहिले. त्याचा आवाज आता अतिशय शांत पण तितकाच भयानक होता. कुठे गेली आहे ती? लता काकीने घाबरत डोके हलवले. सांगितलं होतं, थोडं काम आहे, बस जाऊन येते. तेव्हापासून काहीच पत्ता नाही. समर्थने आपल्या कुशीतील लहान मुलीकडे खाली पाहिले. ती अजूनही हुंदके देत होती, पण आता शांत होत होती. आणि त्याच क्षणी त्याने स्वतःशीच एक मूक वचन दिले. वृंदा जिथे कुठे गेली असेल, तिच्याकडे तेथे जाण्याचे एखादे अतिशय ठोस कारण असलेलंच बरं. वृंदा. डॉक्टर विहान कपूर अशी पाटी असलेला तो ओळखीचा निळा बोर्ड बाहेर चमकत होता. मी पुन्हा एकदा त्यांच्या कॅबिनमध्ये बसले होते. यावेळी थरथरत्या हाताने आणि छातीवर ताज्या प्रिंट केलेल्या रिपोर्टचा ढीग घेऊन. आज तिथली हवा खूप जड वाटत होती. कदाचित कारण मला आधीच कुठेतरी आतून ठाऊक होतं की काहीही ठीक होणार नव्हतं. डॉक्टर विहाननी शेवटचे पान वाचून माझ्याकडे पाहिले. त्यांनी आपला चष्मा काढून बाजूला ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखणे कठीण होते. शांत पण थोडे दूरचे. वृंदा, निदानाची पुष्टी झाली आहे, ते शेवटी हळुवार आवाजात म्हणाले. हा डायलेटेड कार्डिओमायोपॅथीचा आजार आहे आणि तुमच्या बाबतीत तो हळूहळू वाढणारा आहे. मी आवांडा गिळला. माझा घसा सुकला होता. माझ्या हाताला घाम सुटला होता. मला हे माहीत होतं. मला हे आधीच माहीत होतं. नव्हतं का? तरीही ते मोठ्याने ऐकल्याने माझे शरीर थंड पडले. ते पुढे हळूच म्हणाले, तुमचे डावे वेंट्रिकल नेहमीपेक्षा मोठे आणि कमकुवत झाले आहे. म्हणूनच तुम्हाला सतत थकवा जाणवतो आणि थोड्याशा श्रमानेही तुमचा श्वास फुगतो. यामुळेच हृदयाचे ठोके वाढणे आणि चक्कर येत आहे.
मी सुन्न होऊन होकार दिला. मला आशा होती की ही लक्षणे अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील असतील, पण ताज्या टेस्टवरून असे दिसून येते की ही केवळ सुरुवात नाही, तर हा आजार आता मध्यम टप्प्यावर पोहोचला होता. माझ्या हाताने दुपट्ट्याचे टोक घट्ट पकडले. मला याची अपेक्षा होती, पण मी तयार नव्हते. मग आता पुढे काय? मी कसं तरी पुटपुटत विचारले. माझा आवाज अगदी क्षीण झाला होता. डॉक्टर विहाननी सुस्कारा सोडला आणि पुढे झुकले. शस्त्रक्रियेची अजून गरज नाही. हा एक चांगला भाग आहे, पण तुम्हाला लगेच औषधोपचार सुरू करावे लागतील. 4 औषधांचा संच, एक हृदयाच्या ठोक्यांचा वेग नियंत्रित करण्यासाठी, एक तुमच्या हृदयावरचा ताण कमी करण्यासाठी, एक रक्ताच्या गाठी होऊ नये म्हणून रक्त पातळ करण्यासाठी आणि एक ऑक्सिजनचे रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी. माझ्या पापण्यांची उघडझाप वेगाने होऊ लागली. माझे डोके चक्रावून गेले होते. मी तुम्हाला याचे नेमके वेळापत्रक देईन. तुम्हाला त्याचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. मी पुन्हा एकदा होकार दिला, पण तो थांबला. थेट माझ्याकडे पाहत म्हणाला, याचे दुष्परिणाम होतील. सुरुवातीला थकवा वाढेल, तुम्हाला डुलकी आल्यासारखे वाटेल किंवा सुस्ती वाटेल. तुमची भूक कमी होऊ शकते, तुम्हाला मळमळल्यासारखे वाटू शकते आणि कधीकधी चक्करही येऊ शकते. आणि अजून एक गोष्ट, मी पटकन वर पाहिले. तुम्हाला भावनिकदृष्ट्या थोडे अधिक नाजूक वाटू शकते. यातील काही औषधे मज्जासंस्थेवर परिणाम करतात. तुमच्या आसपास कोणीतरी असणे महत्त्वाचे आहे, अगदी आणीबाणीच्या प्रसंगी मदतीसाठी. कोणीतरी जे तुमच्या औषधांच्या डोसवर लक्ष ठेवू शकेल. जर काही अयोग्य वाटले तर त्याबद्दल कळवू शकेल. माझे मन एकदम खचून गेले. आसपास कोणीतरी? कोण? कसे? वृंदा, मी तुम्हाला ठामपणे सुचवेन की पुढच्या वेळी तुम्ही एकट्या येऊ नका. तुमच्यासोबत कोणाला तरी घेऊन या, शक्यतो कुटुंबातील एखादा सदस्य. मी फक्त होकारार्थी मान हलवली. पण सत्य हे होते की माझ्यासोबत कोणीच नव्हते. मी माझ्या मुलीसाठी लढत होते, एकटी. मी त्याला हे सांगू शकत नव्हते. मी प्रिस्क्रिप्शनचा कागद हातात घट्ट पकडला आणि उभी राहिले. धन्यवाद डॉक्टर, मी हळूच पुटपुटले. त्यांनी प्रेमाने मान हलवली. तुमचे शरीर या औषधांना कसा प्रतिसाद देते ते आपण पाहू. जर याने फरक पडला तर शस्त्रक्रियेची गरज भासणार नाही, पण तुम्हाला 2 आठवड्यांनी परत यावे लागेल. ठीक आहे. मी जड पावलांनी हॉस्पिटलच्या खोलीबाहेर पडले. बाहेरचे जग अजूनही चालू होते. नर्स इकडे तिकडे धावत होत्या. रुग्ण बोलत होते. मॉनिटर्सचा बीप आवाज येत होता. पण माझ्या आत काहीतरी तुटून चकनाचूर झाले होते. मला विश्वास आहे तुम्हाला ही वृंदाची कथा नक्की आवडेल आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.